नमस्कार, मंडल न्यूजमध्ये मी अतुल चव्हाण तुमचं स्वागत करतो. मंडळी, आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही विविध विषय तुमच्याकडे नेहमीच घेऊन येत असतो आणि त्यातही वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध डॉक्टरांच्या मुलाखती आम्ही तुमच्यासाठी यापूर्वीही आणल्या आहेत. आज आमच्यासोबत आहेत डॉक्टर शीतल चौधरी, ज्या गेल्या 24 वर्षांपासून अमरावतीमध्ये आपली सेवा देत आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ त्या आहेत आणि इतरही विषयांमध्ये त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. BHMS, CGO आणि BHMS, CCH आणि CGO नागपूरवरून त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि तब्बल 24 वर्षांपासून ते या क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं बरंच मोठं काम आहे. नुकताच त्यांना मिसेस मेडिको दिवा, प्राईड ऑफ मेडिको म्हणून त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्या महाराष्ट्राच्या सौंदर्य सम्राज्ञी सुद्धा आहे. मिसेस हेरिटेज नॅशनल लेवलचे जे फॅशन शोज असतात, मिसेस हेरिटेज नावाचा, तिथे त्या विनर झालेल्या आहेत. म्हणजे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच फॅशन क्षेत्रातही त्यांनी आपला मोठा असा ठसा उमटवलेला आहे. त्यांचं कर्तृत्व बरंच मोठं आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नुकताच अमरावतीला होऊन गेलेला एक फॅशन शो पूनम प्रोडक्शनने आयोजित केला होता. त्याच्यातही त्यांनी एक स्पेशल डॉक्टरसाठी वॉक केलं. फॅशन इंडस्ट्री प्लस त्यांची मेडिकल इंडस्ट्री, अशा दोन्ही क्षेत्रात त्यांनी उत्तम असा ताळमेळ साधलेला आहे. आज ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी जरा गप्पा मारूया आणि त्यांच्या या क्षेत्राबद्दल जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, मंडल न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी तुमचा परिचय करून दिलेला आहेच, पण मला वाटतं थोडंसं तुम्ही सांगावं तुमच्याबद्दल, तुमच्या दोन्ही क्षेत्राबद्दल थोडासा परिचय आमच्या प्रेक्षकांना तुम्हीच करून द्या तुमचा. असं 3-4 ओळीत काव्यात्मक म्हणून मी इंट्रोडक्शन देते की विविध संस्कृतीने नटलेलं, अनेक संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या अशा इंद्रपुरी अंबानगरीची मी डॉक्टर शीतल मनोज चौधरी. डॉक्टर या नात्याने नाडीची स्पंदने मी ओळखतेच, पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या मनातील स्पंदने ओळखण्यात मला जास्त आनंद आहे. प्रचंड ऊर्जा, उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हे मी माझ्या यशाचे गमक समजते. सशक्त स्त्री म्हणजे सशक्त कुटुंब हे जाणूनच वैद्यकीय क्षेत्रासोबत फिटनेस सेंटर, स्लिम अँड स्मार्ट हे सुद्धा मी चालवते. आलेली प्रत्येक संधी ह्या ईशस्पर्श समजून त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करते आणि अर्थात सोबत असते डॉक्टर मनोज चौधरी, माझे पती राज यांची. हसऱ्या आमच्या संसाररूपी बागेत आमची 2 मुलं म्हणजे डॉक्टर अथर्व चौधरी, जो MD प्रिपेअर करत आहे आता एंट्रन्स एक्झाम, आणि कुमारी सेजल चौधरी, जी MBBS फर्स्ट इयरला आहे. असा माझा परिचय. आणि आमचं प्रोटॉन क्रिटिकल केअर आहे, तसेच चौधरी मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथी हे सुद्धा आहे. मॅडम, तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, तर आणि विशेषतः वयात येणाऱ्या मुलामुलींचे पण तुम्ही ट्रीटमेंट करता, ज्या हार्मोनल इम्बॅलन्स होतात त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट करता. सो मी या 2 विषयावर खरं तर आज तुमच्याशी जरा बोलू इच्छितो. पहिल्यांदा तर स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कशा पद्धतीचे, म्हणजे स्त्रियांना जर तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे तर कुठल्या कुठल्या स्टेजेसमध्ये त्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्यांनी कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि होमिओपॅथी त्याच्यावर कशी उपचार करते, काय सांगाल? बरं, बघा, 50 ते 60 वर्षापूर्वीची स्त्री जी होती ती फक्त चूल आणि मूलपर्यंत मर्यादित होती. पण आजची जी स्त्री आहे ती चूल मूलच्या परिघाबाहेर आपलं पाऊल ठेवू इच्छिते, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू इच्छिते आणि ती प्रत्येक क्षेत्रात ठसासुद्धा उमटवीत आहे. पण त्यामुळे काय होतं, सर्व मॅनेज करताना तिची तारांबळ उडते, तिची तारेवरची कसरत होते. कारण ती प्रत्येक भूमिका, स्त्री ही अशी आहे की ती प्रत्येक भूमिका समरसून जगते. ती एक स्त्री आई असते, बहीण असते, मुलगी असते, सून असते आणि आपल्या प्रोफेशनमध्ये पण ती पूर्ण हे असते. तर त्यामुळे त्या भूमिका जगताना तिचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य याकडे दुर्लक्ष होतं. स्त्रीचं खरं तर म्हणजे स्त्रीचं आरोग्य हे तिच्या मानसिक म्हणजे भावनिक, मानसिक आणि शारीरिक बाबींवर अवलंबून असते. तर स्त्री ही अशी आहे की तिचं प्रत्येक टप्पे असतात तिच्या जीवनात, जसं बालपण आहे, किशोरवयीन वय आहे, मग तसं प्रेग्नन्सी मीन्स गर्भारपण आहे, त्यानंतर 35 ते 40 पर्यंतचं जे वय असतं ते, आणि त्यानंतर असतं रजोनिवृत्ती 40 ते 50. ह्या प्रत्येक टप्प्याला ती सामाजिकरित्या सामोरी जाते. ती शारीरिक, मानसिक, भावनिक आणि त्यामुळेच सामाजिकरित्या तिला समोर जावं लागतं आणि त्यासाठी आवश्यक असतं कौटुंबिक आधाराची.
म्हणजे तो महत्त्वाचा एक असतो की कौटुंबिक आधार महत्त्वाचा असतो. आपण पहिला टप्पा म्हणजे बालपण तर असतंच, पण त्यानंतरचा जो महत्त्वाचा टप्पा आहे किशोरवयीन वय. तर आता काय होतं आहे की पहिले जी मासिक पाळीचं आहे तर ती 13व्या-14व्या वर्षाची, पण आता मुलींची 5व्या वर्गात म्हणजे 11-12व्या वर्षीच त्यांची पाळी येते. म्हणजे ते बालपणातच त्यांचं किशोरवयीन लादलेलं असं होऊन जातं. कारण त्यामध्ये का होतं असं, कारण आहे लाईफस्टाईल. आजचं जे सोशल एक्सपोजर जे आहे, जे त्या वयात आधीच्या वयात नाही कळायचं, आता मुलांना सर्व अवेलेबल आहे. सोशल एक्सपोजर, लाईफस्टाईल, त्यामुळे त्यांचं हार्मोनल इम्बॅलन्स होतं. त्यामुळेच हार्मोन्स ॲक्टिव्ह होऊन पाळी लवकर येतं. म्हणजे असे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत तर त्या आता थोड्या चेंजेस होत आहे आणि त्यावेळेस गरज असते पॅरेंटला सपोर्टची, तिला सांभाळून घेण्याची. आणि खास करून आईचं महत्त्वाचं ते ड्युटी असते ती की तिने कशा पद्धतीने आपल्या लहान मुलीला म्हणजे ज्या किशोरवयीन मुलींना हँडल करायचं. कारण तेव्हा शारीरिक बदल त्यांच्यात होतात, चेंजेस येतात, थोडं इमोशनल फॅक्टर किंवा चिडचिडेपणा असं हार्मोन्स बदलल्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांनाही कळत नाही की हे काय होत आहे आणि ते सांभाळण्याचं मॅडम याच्यावरच मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. जसं ज्यावेळी हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, जो चेंज होतो, कारण त्यावेळी म्हणजे मुलगी ती शाळेत जाणारी असते पण चिडचिडपणा वाढतो, हायपर होण्याचं प्रमाण वाढतं, रागवण्याचं प्रमाण वाढतं. मग यावर होमिओपॅथीमध्ये काही औषध आहे का, तुम्ही सुचवता का औषध काही? नक्कीच होमिओपॅथीमध्ये नक्कीच औषध आहे. म्हणजे माझ्याकडे स्पेशली स्त्री लेडीज येतात, लेडीज पेशंट आणि मुलींना घेऊन येतात ते. तर औषधीसोबत समुपदेशन जे काउन्सिलिंग आहे ते मी सुद्धा सोबत करते. होमिओपॅथी त्यासाठीच आहे, कारण यासाठी ॲलोपॅथिक औषध नसतात. पण होमिओपॅथी काय करतं की पूर्ण आम्ही जी केस टेकिंग घेतो, म्हणजे पूर्ण हिस्ट्री त्यांना काय काय होतं कसं ते सर्व विचारून आम्ही एक औषध काढतो आणि ते अचूकपणे तिच्या सर्व गोष्टींवर, फिजिकली, मेंटली, सर्व इमोशन लेवलवर ते औषध लागू पडतं. आणि त्यामुळे त्यांचं आपोआप त्यांचं जे पण त्यांचे मूड स्विंग्स आहे म्हणा किंवा हायपर जे होतात त्या चिडचिडा होतात त्यासाठी ते औषध बेस्ट ठरतं. यामध्ये असं होतं की म्हणजे काही मुलींच्या बाबतीत त्यांना जो काही त्रास होतो ह्या दरम्यान, म्हणजे काही जणांचं बरेचदा पोट खूप जास्त दुखतं, काही जणांना हा त्रास अगदीच नॉर्मल असतो. तर मग हे जे काही मॅनेज करायचं असतं याच्यावर तुम्ही सगळं समुपदेशन करता? हो, त्यावर समुपदेशन यासाठी करावं लागतं की होमिओपॅथीमध्ये पर्सन टू पर्सन वेगळी मेडिसिन असते. की जसं 2 मुली असेल, मैत्रिणी आल्या, दोघींना सेम प्रॉब्लेम आहे, पण त्या कशा पद्धतीच्या आहे, त्यांचं घरचं वातावरण कसं आहे किंवा त्यांचं बिल्ड कसं आहे, मीन्स त्या कशा पद्धतीचं हे आहे त्यांचं व्यक्तिमत्व, तर त्यानुसार आम्ही मेडिसिन ठरवतो. आणि मुलींना काउन्सिलिंग आवश्यक यासाठी आहे. मेडिसिन तर हा अविभाज्य भाग आहेच आणि होमिओपॅथीमध्ये कसं ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही औषध दिल्यामुळे, म्हणजे ज्या बाकी ॲलोपॅथिकमध्ये आपण मूडसाठी याच्यासाठी सेम बेसिक लेवलवर औषध नाही देऊ शकत किंवा त्याचे साईड इफेक्ट भरपूर आहेत. पण आपल्या याच्यामध्ये खूप सारे आणि 100% एकदम 5 दिवसामध्ये रिझल्ट म्हणजे जो आपण घेतला इन्स्टंट रिझल्ट पण होमिओपॅथीमध्ये मिळतो. म्हणजे होमिओपॅथीच्या औषधाचं कधीच साईड इफेक्ट होत नाही? नाही, ॲक्च्युली कसं प्रत्येक पॅथी जर त्याला इफेक्ट आहे तर त्या इफेक्ट पण होऊ शकतो. फक्त आवश्यक असतं की तुम्ही सिलेक्शन ऑफ मेडिसिन, की तुम्ही कसं सिलेक्ट करता, किती पोटेन्सी जी म्हणतो, कुठल्या पॉवरमध्ये तुम्ही देता, तर त्यानुसार ठरतं. कारण आपण जर स्किन प्रॉब्लेम आहे त्यांना आपण दिलं, थोडा जरी डोस चुकला तर ॲग्रेवेशन होतं, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळे व्यवस्थित हँडल करून आणि चांगल्याच डॉक्टरला, म्हणजे जो स्किल डॉक्टर आहे त्यांच्याशीच आपल्याला कन्सल्ट करायचं. म्हणजे हे इथे सांगू इच्छितो मी की साईड इफेक्ट्स होमिओपॅथीचे पण असतात. कारण बरेचदा होमिओपॅथीकडे एक बरेचशा म्हणजे आपण दुर्लक्ष केलं जातं. बरेचदा ॲलोपॅथीचा सगळ्यात पहिल्यांदा वापर केला जातो, कारण माझा पटकन मी एक गोळी घेतली की मला बरं वाटतं ॲलोपॅथीने. पण होमिओपॅथी वेळखाऊ पॅथी आहे असं म्हटलं जातं. तर नेमकं त्याच्यावर काय सांगा? नाही, आजकाल असं नाही आहे. पहिलेचा काळ होता तो, आता इतक्या ॲडव्हान्स मेडिसिन आले आहे. आणि महत्त्वाचं असतं सिलेक्शन ऑफ मेडिसिन. मी का म्हणते असं, जर प्रॉपर सिलेक्शन असेल मेडिसिनचं तर लगेच चांगला फायदा होतो त्याला. पण अशा खूप साऱ्या आजार आहेत जे समूळ नष्ट होमिओपॅथीच करतात. म्हणजे आमच्याकडे जे पेशंट येतात ते खूप सारं फिरून येतात समजा सर्व पॅथीचं, आणि मग चल इथे आपल्याला होमिओपॅथीमध्ये औषध घ्यावी लागेल, कारण
कारण त्यांना सुद्धा कळतं जर आजार हा 5 दिवसाचा असेल तर तो 5 दिवसातच आपण हे करू शकतो, सर्दी खोकला ताप. पण जर तुम्ही 15 वर्षाचा जर कुठला स्किन प्रॉब्लेम घेऊन येत आहे किंवा कुठला अस्थमॅटिक आहे, कुठले पण जे प्रॉब्लेम, तर 15 दिवसाची गोष्ट ही 15 दिवसात तर त्याला रिलीफ नाही भेटेल कुठे पण. जर बाकीच्या ठिकाणी सपरेशन हे होईल, पण आपल्या इकडे तुम्हाला जेवढं दिवस आहे, जर जुना आहे तर तुम्हाला थोडं वेट अँड वॉच करावं लागेल, पण तो 100% समोर नष्ट होईल. मॅडम, आता जसं आपण किशोरवयीनबद्दल बोललो, म्हणजे मुलींवर तुम्ही उपचार करतात, पण मुलांसाठी पण ह्या गोष्टी लागू होतात का? कारण मुलांमध्ये पण बरेचदा होतं की एक 10 वर्षानंतर म्हणजे 11 वर्षानंतर त्यांच्यामध्ये पण काही हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतील, त्यांचे पण मूड स्विंग्स होतात, ते पण हायपर होतात, रागवतात किंवा एक काहीतरी वेगळे गोष्टी करायला लागतात, तर त्याच्यावर काय उपाय बघा, मेडिसिन व्यतिरिक्त मला हे सांगायचं वाटतं की प्रत्येक घराची जडणघडण वेगळी असते, प्रत्येक मुलाची जडणघडण वेगळी असतं आणि ते पूर्ण अवलंबन आहे आपल्या घरचं वातावरण कसं आहे. म्हणजे आजकाल पॅरेंट्स हे दोघेही बिझी झाले, म्हणजे त्यांचे जॉब असतात दोघांची, लहान मुलांना क्वालिटी टाईम नाही देऊ शकत आपण, किंवा आजकाल इतकं कॉम्पिटिशन वाढली आहे की त्यांना लहान मुलांना इतका सारा अभ्यास असतो, इतकं त्यांना जे या वयात नव्हतं मागे, तसं आता या मुलांना KG1 मुलांना पण खूप सारं वास्ट हे असतं स्टडी, आणि त्यामुळे आईला म्हणजे पॅरेंट्सला पण वाटतं की कशा पद्धतीने आपण हे करायचं, त्यामुळे जी चिडचिड होते किंवा तेच ते त्यांना खेळायला नाही भेटत, काही नाही, त्यामुळे आपोआप ते हायपर होतात. किंवा चल आता हा त्रास देत आहे, TV लावून दिला, TV मुळे ॲडव्हर्टाईजमुळे तिथले जे ॲडव्हर्टाईज पाहतात, चिप्स कुरकुरे जे पण स्नॅक्स असतात, फास्ट फूड, त्याचं जंक फूड त्याचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे ॲटोमॅटिक त्यांचा स्वभाव बदलत आहे. ह्या सगळ्या बाह्य गोष्टींचा परिणाम खूप जास्त होतो आहे. तर इन ऑल म्हणजे आपल्याला मेडिसिन सोबत, आता लहान मुलांना काय मेडिसिन द्यायची, त्यांना ते नॅचरली त्यांच्यामध्ये क्युरिंग पॉवर आहे. जर तुम्ही त्यांना छान बाहेर म्हणजे मैदानी गेम जे म्हणतो आपण, आउटडोअर गेम, इनडोअर गेम्स, त्यामध्ये दिलं, म्हणजे तशा पद्धतीने छान एकदम त्याला पोलाइटली बोललं आपण, त्यानुसार त्याला हे केलं, कारण ती पण एक स्किल असतं की कसं बाळ कसं वाढवायचं, मुलं कशी वाढवायचे, संगोपन कसं करायचं, तर त्यानुसार तुम्ही जर केलं तर नक्कीच तुम्हाला तुमचा मुलगा शांत, म्हणजे जसा पाहिजे आपल्याला तर तसं नको. आणि होमिओपॅथीमध्ये असे जेव्हा पेशंट मुलांना घेऊन येतात तर त्यासाठी आपल्याकडे छान औषध आहे, छान इलाज आहे, त्यामध्ये त्याच्याशी छान बोलून सुद्धा त्याला पण काउन्सिलिंग करून, कारण मुलं असं असतात जसं वळलं तसं वळतात, तर तशा आणि ते होमिओपॅथीचं असं ट्रीटमेंट असते की मुलं वाट पाहतात की अरे चला आता मॅडमकडे जायचं आहे, कारण त्या औषधी गोड असतात, तर त्यामुळे त्यांना ती भीती नसतेच इंजेक्शनची किंवा कडू औषधीची, तर ते आनंदाने येतात, मस्त औषध स्वतः घेतात. आपण किशोरवयीन मुलांबद्दल बोललो, बरेचदा मुलीचं किंवा मुलाचं लग्न झाल्यानंतर काही प्रॉब्लेम सुरू होतात, ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेसचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्या आधीचे काही प्रॉब्लेम असतील, तर यावरही तुम्ही उपचार करता? हो, नक्की. बघा, मला आता आमच्याकडे फिटनेस सेंटर पण आहे, तर मुली येतात जनरली रोड व्हायला येते, वेट कमी करायला. तर आजकाल असं झालं आहे की लाईफस्टाईल जी म्हटलं की हार्मोनल इम्बॅलन्सचं मेन कारण आहे त्यांची लाईफस्टाईल. एक महत्त्वाचे क्लीन डाएट जो पाहिजे, क्वालिटी फूड, ते नाही होत आहे आजकाल. खूप सारं बाहेर जसं आउटडोअर, जसं आपण बाहेरचे स्नॅक्स जे असते जंक फूड, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि स्ट्रेस फॅक्टर, कारण तो त्यामध्ये खारट गोड पदार्थ जातात, त्यामुळे जो स्ट्रेस फॅक्टर आपोआप इनडायरेक्टली त्यांच्यावर जो येतो, तर त्यामुळे त्यांचं हळूहळू सर्व चेंजेस यायला लागतात बॉडीमध्ये, आणि मग हेच प्रॉब्लेम मग लग्न झाल्यावर पुढे ते कन्वर्ट होतात वेगवेगळ्या इश्यूमध्ये. तर म्हणून आवश्यक आहे की प्रेग्नन्सीसाठी आपल्याला फिट राहणे आवश्यक आहे लग्न झाल्यावर पण, कारण लग्न मुलीचं जे आहे की पहिलेचं लाईफ वेगळं असतं लग्नाआधीचं, कारण आईबाबांजवळ असते, ती लाडाकोडात वाढलेली, किंवा चल आपलंच घर आहे, पण अचानकपणे तिला दुसऱ्या घरी जावं लागतं, अचानकपणे मग त्यांच्याशी पूर्ण मिक्स व्हावं लागतं, होतेच ती म्हणजे लेडीज होतेच, पण तरी जो आजकाल फॅक्टर आहे की त्यांना थोडा स्ट्रेस येतो की अरे आजकाल थोडं त्याही एज्युकेटेड असतात, त्यांनाही खूप जॉब हे असतात त्यांचे, तर त्यामुळे ती तालमेळ बनवता आपोआप स्ट्रेस फॅक्टर होऊन त्यांच्यामध्ये इश्यू सुरू होतात, आणि मग प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येतात. पण जरी प्रेग्नन्सी आजकाल भरपूर मेडिसिन येते आपल्याकडे आहे, सर्व म्हणजे आता खूप वाढलेलं आहे, मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे, प्रगत झालं आहे, पण त्यानंतर जे प्रेग्नन्सी राहिल्यावर
जे म्हणतो आपण की कसं म्हणजे सशक्त माता म्हणजे निरोगी बाळ असे, तर त्यामुळे आपल्याला आवश्यक असते की ती पूर्णपणे सशक्त झाली पाहिजे. तर सशक्त होण्यासाठी आहार पुरेसा, निद्रा जी म्हणतो आहार, विहार आणि निद्रा ह्या 3 गोष्टी आवश्यक आहे. आहारमध्ये तिने जेवढं सकस अन्न, ॲक्च्युली आपल्याला सर्व माहिती असतं की काय खायला पाहिजे काय नाही. 6वीतल्या मुलालाही सायन्स असतं तर सर्वांना माहिती आहे, फक्त आपण ते इम्प्लिमेंट करायला हवं त्याला. जर आपल्याला माहिती आहे की प्रोटीन पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, पण जास्त डिटेलमध्ये न जाता की पहिले आपलं पारंपरिक महाराष्ट्रामध्ये म्हणा भारतामध्ये पारंपरिक जे फूड असतं आपलं तेच इतकं पूर्ण असतं, परिपूर्ण असतं. त्यामध्ये सर्वच प्रकार येतात, कडू, तुरट, आयुर्वेदानुसारमध्ये. तर त्याच्यामुळे ते जरी खाल्लं आणि छान फळं खाल्ले, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या, तर ह्या गोष्टी एकदम सर्व जी जर्नी आहे त्यांची प्रेग्नन्सीची आणि त्यानंतरची सुद्धा, तर ती एकदम सुलभ होते जे म्हणतो आपण. आणि सोबत देखरेखीखाली व्यायाम किंवा फिरणे अशा गोष्टी. आणि होमिओपॅथीमध्ये माझे हे प्रेग्नन्सीचे भरपूर पेशंट आहेत, कारण थ्रूआउट प्रेग्नन्सी आपण कॅल्शियम आयन देतातच गायनिक, पण ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की तिला थोडा थकवा जाणवतो किंवा तिला कंबर दुखते, हातपाय दुखतात, तर ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी, तर त्यासाठी होमिओपॅथी आम्ही त्यामध्ये इन्क्लूड करतो, कारण पेन किलर तर खाऊ नाही शकणार ना ती. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तिच्या प्रेग्नन्सीला आणि तिला धरून तिला अनुसरून काय कसं औषध, तर त्यामुळे ॲटोमॅटिक त्या सर्व ईज लेवलवर जातात. प्रेग्नन्सीच्या तुम्ही बऱ्याचशा केसेस हँडल करता. आता याच्यामध्ये आज एक सगळेजण आपण म्हणतो की प्रेग्नन्सी ज्या म्हणजे डिलिव्हरी ज्यावेळी होते तेव्हा नॉर्मलपेक्षा सिझेरियनचं प्रमाण आजकाल सगळंच वाढलं आहे. याच्यात बरेचदा डॉक्टरवरही आरोप केले जातात, म्हणजे तुम्ही पण ऐकले असाल की डॉक्टरवरही आरोप केले जातात की डॉक्टरांच्या एका वेगळ्या कमाईसाठी ते असं करतात किंवा मग काही वेगळे कारण सांगतात, वेळेपर्यंत सांगत नाहीत की ते नॉर्मल होणार आहे की सिझेरियन होणार. अगदी वेळेवर कुटुंबाला सांगितलं तर की नाही आता काही ऑप्शन नाही आहे, तुम्हाला सिझेरियनच करावं लागेल. तर ही जी काही प्रक्रिया असते म्हणजे नॉर्मल व्हायला पाहिजे किंवा सिझेरियन, तर ही सगळी प्रक्रिया तुम्हा डॉक्टरांना माहिती असते काय होणार आहे? नाही, ॲक्च्युली कसं हे डॉक्टर टू डॉक्टर असतं, प्रत्येकाचं हे असतं, पण तरीसुद्धा कारण आजकाल रिस्क घेता येत नाही. म्हणजे असं कुठलाच डॉक्टर हे नसेल की अरे काहीतरी रिस्क असते म्हणून ते सजेस्ट करतात. कारण जर बाकीचं त्यांनी काही रिस्क आहे आणि नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला आणि काही झालं तर मग अजून प्रॉब्लेम येईल, म्हणून ते आधीच सांगतात की असं असं आहे आणि त्यामुळे सिझेरियन करावं लागेल. आणि आजकाल पॅरेंट हे पण जे असतात ज्यांचे घरचे, त्यांना पण वाटतं की नको राहू दे, सिझर करून टाकू, पण बाळ सुरक्षित पाहिजे, माता आई सुरक्षित पाहिजे, म्हणून मग यावेळेस सिझर. कारण पहिलेच्या लेडीज आणि आताच्यामध्ये खूप फरक आहे. पहिले फिजिकली पण फिजिकली खूप हे राहायच्या त्या आणि खूप सहनशक्ती राहायची त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्यांची बघा ना जुन्या काळी किती डिलिव्हरीज 10-12 अशी मुलं राहायची, तर ती तेव्हाची स्त्री वेगळी होती. आता थोडं चेंजेस येते ना, तर त्यामुळे याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की फक्तच समजा बरेचदा होतं काही जणींचा अट्टहास असतो की नाही नॉर्मलच व्हायला पाहिजे, तर याच्यासाठी होमिओपॅथी काही औषध देते का? बघा, आम्ही होमिओपॅथीमध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी आम्ही थ्रूआउट 9 महिने आम्ही प्रेग्नन्सी आम्ही देतो, पण तरी पण असं तो वेळेवर काय होऊ शकतं, कारण नॉट जर अडकला बाळाच्या गळ्यामध्ये किंवा बाकी पण म्हणतात ते पाणी कमी झालं तर तेव्हा नॉर्मलला काहीच हे नाही राहील ना, तेव्हा टेक्निकल आपल्याला सिझेरियनच करावं लागेल. तर त्यामुळे पण जर सर्व काही सुरळीत आहे तर मेडिसिन आम्ही जी देतो एक वेळेवर पण देतो आम्ही, इमर्जन्सी सर्व व्यवस्थित सुरू आहे. तर कळा आमचं औषध घेऊन ज्या कळा येतात फास्ट त्यामुळे नॉर्मल इझी होऊन जाते. म्हणजे मी होमिओपॅथी औषध घेऊन माझे दोन्ही डिलिव्हरी नॉर्मल आहेत. त्यामुळे तुम्ही डॉक्टर आहात, पण ज्यावेळी ह्या सगळ्या असे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला पण येतात ॲज अ ह्युमन म्हणून, काहीतरी आजारी होणं किंवा व्हायरल इन्फेक्शन होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही पण फक्त होमिओपॅथीच यूज करता की ॲलोपॅथी पर जाता कधी? बघा, कुठलीही पॅथी असो त्याला लिमिटेशन आहेत. म्हणजे असं नाही की फक्त होमिओपॅथीच किंवा फक्त ॲलोपॅथी असं नाही, प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन असतं. तर त्याच्यामुळे पण आम्ही होमिओपॅथी घेतल्यामुळे इतकी प्रतिकारशक्ती चांगली आहे की आम्हाला असा लवकर कॅच नाही होत की व्हायरल झालं सर्वांना तर आम्हाला झालं, तर तो प्रकार होत नाही. कारण होमिओपॅथी घेतल्यामुळे इम्युनिटी जास्त वाढलेली आहे. इव्हन आमच्या पेशंटलाही आम्ही जे पॅरेंट्स लहानपणापासून देतात ना, तर एकदम नाही तर 5 वर्षापर्यंत बाळ कफ याचा त्याचा त्रास असतो, पण एकदम छानपणे
हे होतं होमिओपॅथी. म्हणजे पण जर इमर्जन्सी आलं तर ॲलोपॅथिक तर घ्यावी लागते. पण होमिओपॅथीमध्ये पण आता अशा औषधी आहेत, जसं माझं डोकं दुखलं तर मी लगेच एखादी सॅराडॉन किंवा अशी एखादी ॲलोपॅथी औषध घेतो, मला लगेच 2 तासात बरं वाटायला लागतं. किंवा तर होमिओपॅथीमध्ये अशी काही ट्रीटमेंट आहे की बाबा त्यावेळी त्वरित उपचार होईल, त्वरित रिलीफ मिळेल? नक्की. म्हणजे मी त्या दिवशीच पेशंट अक्षरशः रडत आली. तिचे मिस्टरांनी ती इतकी रडत आली की खूप डोकं दुखत आहे आणि माझी ॲसिडिटी वाढते. म्हणजे ती फर्स्ट टाईम आली होती माझ्याकडे. तर ॲसिडिटी वाढते म्हणून डोकं दुखते, पण खूप अक्षरशः 5 मिनटं रडत होती औषध देईपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी एकदम हसत आली. म्हणजे मला तो मिरॅकल आहे. असे खूप सारे मिरॅकल आहे होमिओपॅथीचे. एका डोजमध्ये त्यांना छान वाटतं. अच्छा. आणि म्हणजे इव्हन किडनी स्टोनसाठी जे आपण म्हणतो की किडनी स्टोनसाठी होमिओपॅथी बेस्ट आहे. म्हणजे त्यासाठी इव्हन ॲलोपॅथिक डॉक्टर सुद्धा किडनी स्टोनसाठी पाठवतात की तुम्हाला जर पेशंटला म्हणतात की होमिओपॅथी घ्या, कारण त्यामध्ये वेगळं असतं की जर स्टोनला क्रश होतो तो होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे आणि मग तो निघून जातो लगेच. ऑपरेट करायचं वेगळं काम पडत नाही. पण मोठा असतो समजा तर तेव्हा ऑपरेट करावं लागतं. म्हणजे इव्हन आता होमिओपॅथीचं जे आहे की तुम्ही जे म्हणाले की डायबिटिक पेशंट असतो किंवा हार्टचं, तर त्यांना एक औषध कंपल्सरी ॲलोपॅथिकचे असतेच. इव्हन थायरॉइडचं पण सोबत आपलं होमिओपॅथी देता येते. असं नाही की चल BP आहे तर होमिओपॅथीच दिली किंवा थायरॉइड, त्यासाठी ॲलोपॅथिक तुम्हाला एक कंपल्सरी लागेलच. मग हळूहळू तुम्हाला तुमचं ब्लड टेस्ट आहे ते सर्व चेक करून मग आपल्याला कमी करता येतो डोस किंवा मग बंदही करता येतो. पण सुरुवातीला आम्ही हे रिकमेंड करतच नाही, कारण एक ॲलोपॅथिकची तुम्हाला घ्यावीच लागेल जे डायबिटीसचे आहे याचे आहे. अच्छा. 3 टप्पे आपण चर्चा करतोय महिलांच्या लाईफचे. जसं आपण पहिल्या टप्प्यावर बोललो, आपण लग्नानंतर बोललो, तर रजोनिवृत्तीचा हा जो काळ असतो त्या काळातही बरेचदा होतं की चिडचिड वाढते, घाम येण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं, काही जणींच्या बाबतीत केस गळतीचं प्रमाण वाढतं. तर याच्यावर होमिओपॅथी औषध देते? नक्कीच. बघा, होमिओपॅथी प्रत्येक जणांसाठी आहे. इव्हन 1 वर्षाच्या बाळापासून 1 महिन्याच्या म्हणा किंवा 5 दिवसाच्या ते पूर्ण म्हाताऱ्यांपर्यंत होमिओपॅथी बेस्ट आहे. तर रजोनिवृत्ती काळ हा असा असतो की यावेळेस हा जो टप्पा महत्त्वाचा असतो, कारण त्यामध्ये थोडी ती सरावलेली असते, संसारामध्ये थोडी मोकळी झाली असते, मुलं थोडी मोठी झाली असतात. तेव्हा तिला वाटतं की चल आपण आता जे सांसारिक जबाबदाऱ्यामुळे आपण काही करू नाही शकला, आता आपण काहीतरी करूया, म्हणजे थोडं आपल्यासाठी वेळ काढूया. पण काय होतं तेव्हा तिच्या थोड्या शारीरिक तक्रारी सुरू होतात. तिला थकवा जाणवतो थोडा की चल एवढा इंटरेस्ट नाही वाटत. तर तो असतो काळ वेळ ते थांबू नाही शकत ना. तर त्यामुळे तिला ते जाणवायला लागतं की अरे मला करायचं आहे पण आता मला एवढं होईल नाही. समजा तिला वाटलं ट्रेकिंगला जाऊ आपण, पण हातपाय आता तेवढे साथ नाही देत असं, तर यामध्ये होमिओपॅथी तर मी रिकमेंड करेल. पण त्यासोबत मला हेही सांगणं आहे की हार्मोनल इम्बॅलन्स या टप्प्यावर पण होतात, कारण आपलं इस्ट्रोजन जे स्त्रीत्वाचं जे हे असतं हार्मोन्स ते कमी होतं. अच्छा. कारण मासिक पाळी जाण्याचे दिवस असतात, प्री मेनोपॉझल डेज जे असतात, तर ते प्रत्येक लेडीजला थोडे कॉम्प्लिकेटेड जातात, कारण प्रत्येकाच्या याच्यानुसार. तर त्यामध्ये घाम येणे, चिडचिडेपणा, एकटेपणा वाटतं, इमोशनल खूप हे होतात, त्या मूड स्विंग्स होतात. इव्हन वयाचं प्रमाण पण वेगवेगळं असतं प्रत्येकीच्या बाबतीत. हो, प्रत्येकीच्या. तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात, किती तुम्ही हेल्दी आहे त्याच्या, आणि थोडं जेनेटिक पण. तर त्याच्यानुसार तुमचं ते ठरत असतं. पण मला हे वाटतं की आहार जर चांगला घेतला, स्वतःकडे लक्ष दिलं, कारण दिनचर्या जर तुम्ही व्यवस्थित केली तर हा पिरियड चालला जातो व्यवस्थित. जो पिरियड आहे तुमचा रजोनिवृत्तीचा 4-5 वर्षाचा म्हणा किंवा तो व्यवस्थितरित्या हँडल करता येतो. दिनचर्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे एक्सरसाइजचं मला सांगा वाटतं की योग जो आपल्याला भारताची देण आहे, तर योग आणि मेडिटेशन, ध्यान, ह्या 2 गोष्टी इतक्या छान आहे की हा प्रत्येक या टप्प्यामध्ये जर आपण केला, आणि एक्सरसाइज हलकी फुलकी, सर्वात स्वस्त आणि मस्त म्हणजे वॉकिंग याच्यात केलं तुम्ही तर एकदम फ्रेश वाटेल. कारण मन आनंदी असेल ना तर आपोआप शारीरिक व्याधी ह्या हळू पोस्टपोन होतात. म्हणजे येणार तर आहेच वयानुसार, हाडं ठिसूळ होणार, पण ह्या गोष्टी आपण पोस्टपोन करू शकतो आपल्या दिनचर्येमुळे आणि चांगला आहार, सकस आहार घेतल्यामुळे असं. डॉक्टर शीतल चौधरी यांनी आपल्या स्त्रीत्वाच्या ह्या 3 टप्प्याला त्यांनी हात घातला आणि नेमकं होमिओपॅथी कशी तुम्हाला मदत करू शकते हेही सांगितलं. शीतल चौधरी ह्या डॉक्टर आहेतच, पण जसं मी सुरुवातीला सांगितलं फॅशन इंडस्ट्रीत त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. सो अगदी थोडक्यात आम्हाला सांगा की तुमचा तो फॅशन इंडस्ट्रीमधला प्रवास कसा काय सुरू झाला? तसंच ना,
कार्यक्षेत्राला मर्यादा नसावी, ते व्यापक असावं हे माझं म्हणणं आहे. आणि कसं वेगवेगळ्या संधी मिळतच राहतात आपल्याला, त्यातली चांगली संधी शोधायची आणि त्या संधीचं सोनं करायचं, हा माझा कयास असतो. आणि माहिती आहे का, जर आपल्या आवडीचं क्षेत्र आहे, जसं वैद्यकीय क्षेत्र माझ्या आवडीचं आहे लहानपणापासून, म्हणून मी यात आली आणि सोबत मी माझे छंद आवड निवड जपले आणि जोपासले, आणि त्यामुळे काय तेही आवडीचं आणि हे पण, त्यामुळे असं थकवा हा जाणवत नाही. आणि थकवा एक जरी आपण चांगली गोष्ट किंवा चांगली संधीचा उपयोग केला तर आपोआप चांगल्या संधी येत राहतात, चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात. इव्हन आपल्या आजूबाजूला जे वर्तुळ आहे चांगल्या लोकांचं ते सुद्धा वाढतं. म्हणून मला प्रत्येक लेडीजला हे पण सांगायचं आहे की आयुष्य छोटंसं आहे, क्षणभंगूर आहे, अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्ही जेवढं आणि हातातून निसटून जात आहे कारण वेळ निघत आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकीने आपलं जे आयुष्य आहे ते स्वतःसाठी पण थोडं खर्ची करा. जबाबदाऱ्या ह्या राहणार आहे, आव्हान हे राहणार आहे, पण स्वतःसाठी वेळ म्हणजे तुमच्या आवडीनिवडी जपा, कारण त्यामुळे काय होणार आहे, त्यांचं आयुष्यसुद्धा वाढणार आहे. म्हणून आनंद पोस्टपोन करू नका, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्या असं मला वाटत आहे. धन्यवाद मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि तुमच्या फॅशन इंडस्ट्रीतल्या, तुमच्या ह्या वैद्यकीय क्षेत्रातल्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही मंडलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मंडळी, डॉक्टर शीतल चौधरी आपल्यासोबत होत्या, ज्यांनी 2 विषयांवर आपण विशेषतः चर्चा केली. म्हणजे वयामध्ये येणाऱ्या मुलामुलींचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यावर होमिओपॅथी कशी काम करते, आणि स्त्रीत्वाच्या 3ही टप्प्यांमध्ये होमिओपॅथी कशी काम करते. विशेष एक गोष्ट मी अधोरेखित करू इच्छितो की होमिओपॅथीमध्ये पण अशा औषधी आहेत की जे अगदी त्वरित तुम्हाला आराम देऊ शकतात. त्यांनी तो जो किस्सा आपल्याला सांगितला निश्चितच म्हणजे, आणि साईड इफेक्ट्स खूप कमी असतात ॲज कम्पेअर ॲलोपॅथी, आणि लवकरच इलाज करणारी पॅथी म्हणून होमिओपॅथी आजकाल नावारूपाला येते आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे की असे सगळे विषय आम्ही नंतरही तुमच्या पुढे घेऊन येतो. आमचं यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्रामवर आमचं पेज आहे, त्याला जरूर फॉलो करा. यूट्यूबला आमच्या सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कुठल्या विषयावर अजून बोलायला आवडेल, तुम्हाला कुठले अजून विषय आम्ही हाताळावे असं वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. पाहत राहा अपडेटसाठी मंडल न्यूज अमरावती. अतुल चव्हाण. आणि मी सुद्धा तुम्हा सर्वांचं धन्यवाद मानते, अमरावती मंडळचं पूर्ण ग्रुपचं, की तुम्ही मला संधी दिली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू.